कसे आहात दोघं पण? बरं आहे. तुम्ही कसे? मी पण मस्त आहे. लग्न झालंय आता, नवीन नवीन कसं वाटतंय मग? आनंद आहे, खुशी आहे. कारण जो डिस्प्ले हिट आहे, तुम्हाला तर माहिती, टॉपचा विषय, टॉपचा क्वीन आणि टॉपची क्वीन संजय चौहान. तुमची एक टिकटॉक वरची रील खूप व्हायरल झाली होती, त्याबद्दल काय सांगशील? त्याच्याबद्दल काय सांगू, लय आनंद झाला होता. जोडीने असाच एन्जॉय केला होता. हिरो म्हणजे पहिल्यांदाच केला होता आणि तिला लय आवडलेलं. म्हणजे तीच म्हणली की मला करायचं. पप्पा, तिच्या पप्पाला सांगितलेलं की मला हिरो करायचं. 2 केलं होतं. तुमच्या दोघांचं पण लव्ह मॅरेज आहे? बरं, तू बिग बॉस मध्ये असताना म्हटलेलास की आधी करिअर आणि नंतर बाकीचं काहीतरी, तर तेव्हा तुझ्या मनात ही होती का? पहिल्यापासून तीच आहे माझ्या मनात. कधीपासून? ती पहिला हिरो कुठला काढलाय आम्ही इथं, हा, 2 तवापासून. तुझ्या मनात होता का ग हा? हा, तसं होते. मग कसं झालं सगळं लग्न? आणि लग्नात तुझ्या खूप गर्दी होती, त्या गर्दीबद्दल काय सांगशील? गरजेचं म्हणजे माझं फॅन आहे ना, हा. त्यांना मी देव मानतो. त्यांच्या प्रेमा खातीर टॉपचा किंग आहे, मोठा टायर आहे. म्हणून एवढं मला देवाने भेट दिलंय. मी बसून खातो आणि गरीबासारखा वागतो, म्हणून काळ जाते फॅनच्या. लय मला गर्व नाही, काहीच नाही. फॅनला आलं की बसा, उठ, चहा करा, हे मला देवीने दिलंय. सूरज चव्हाण बिग बॉस मध्ये जायच्या अगोदर कसे होते त्याचे दिवस? लय नाजूक परिस्थिती होती. तुम्हाला माहिती का, मी टिकटॉकला टार होतो, पण कसं आहे, चिंच ॲप होतं म्हणून ते बंद झालं. तेव्हा ती कसं आहे, टिकटॉकच एक जीवन होतं, ती कोणाची इन्कम होतं, पण ती बंद झाल्यावर कुठून येणंच नव्हतं, असं झालं. तेव्हा तुझं घर कसं होतं? तेव्हा माझी एक छोटी खोली होती, टिकटॉकच्या जीवावर बांधलेली. आणि आता एवढं सगळं तुझं घर छान आता आहे, साम्राज्य उभं केले. टचवूड सगळं तुझं तर छान आहे. ते तुझा नवरा एवढा फेमस आहे, सगळे लोक दिवसभर घरी त्याला भेटण्यासाठी असे एक्साइटमेंटने येतात. तुझी भेट होते का ग दिवसभरातून त्याच्यासोबत? म्हणजे लोक गेले ना मग होती. तोपर्यंत लोक म्हणजे असं सकाळ उठले नाही तरच लोक येते तिथे. तुला असं राग नाही येत की माझा नवरा आहे, मला भेटायचं आहे, किंवा मला त्याच्यासोबत टाइम स्पेंड करायचा आहे वगैरे? थोडा थोडा येतो राग. ऐकलं तुम्ही, तिला राग येतोय. तुम्ही येणं जरा कमी करा, लग्न झालंय. नाही तसं काय नाही, असं छान चांगलं पण वाटतं. त्यांचे फॅन्स आहेत का नाही, म्हणजे असं उलट चांगलं वाटतं ना, त्यांचे फॅन्स येतात, हे करतात. फक्त एवढंच की थोडं तेवढं कमी. लग्न आधी कधी असं विचार केलेला की हा माझा नवरा होईल? नाही. तुला केलेलं? तुला माहिती होतं की ह्याचं प्रेम आहे तुझ्यावर? तसं तर त्यांनी आधी सांगितलं पण नव्हतं मला. मग जमलं कसं तुमचं? माझी सख्खी चुलती, म्हणजे सख्खी चुलत, हा, त्यांचा भाऊ आहे ना, ते माझा चुलत मामाला, त्यांची मुलगी. मग तू डायरेक्ट जाऊन हात मागितलास मामांकडे? आमची चुलती ना, तिने बोलावलेलं तिकडं आम्हाला घर आहे की बघायला या म्हणून. मग त्यांना तू आधी सांगून ठेवलेलंस का? ठेवलं. आणि मग डायरेक्ट जाऊन पप्पांना सांगितलंस तिच्या? पप्पांना डायरेक्ट डिलिंग कशी होती, मोठ्या माणसाला बोलायचं असं नाही ना होत. अजून तरी बोलतोस तिच्या पप्पांशी? बोलतो ना, उलट लाडाने बोलतो. आणि मला जावाय म्हणून लय भारी बोलतो. तुझे पप्पा आता तुझ्याशी कसे वागतात? म्हणजे जावयावर प्रेम आहे जास्त की तुझ्यावर आहे? माझ्या उलट त्यांना गर्व आहे, चार जावाय भेटलाय आपल्याला की समजून घेतो, पोरीला एवढं जपतो, सोन्यागत जपतो तिला. लय प्रेम करतो त्याच्यावर, लय म्हणजे जीव ओढून टाकतो एवढं. म्हणजे आता संजना नसेल तर तुझं लाईफ असं कमीच आहे, रिकामी? ती पाहिजेच आयुष्यात. ती असन तर आयुष्य सुंदर आहे, नाही तर मग काय नाही. ओके, पुढचं आयुष्य कसं घालवशील तिच्यासोबत? तिच्यासाठी काय काय तू प्लॅन केलंयस की माझी बायकोसाठी मी असं करेन तसं करेन? तिच्यासाठी काय पण द्या ना, काय तिला पाहिजे ती घ्या ना. संजना मागत एखादी गोष्ट ह्याच्याकडे की मला हे हवंय, तिने मागितलं तर लगेच देतात, असं काही नाही माझं. असं विचार केला असशील ना काहीतरी की मला हे हवंय? नाही, अजून तो विचार नाही केला, पण असं सांगितलं ना मी, मला ही गोष्ट पाहिजे तर घेऊन येतात. बरं, संजनाने तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? माझ्यासाठी काहीच नाही, माझ्या बरं फक्त आनंदाने हसून फिरून राहावं, हीच माझं एक ही की तेवढंच, बाकी काय नाही. शेवटपर्यंत आयुष्य
ला शेवटपर्यंत मरत तवला अशी साथ द्यावा आणि आनंदाने हसून फिरून राहावा एवढीच माझी इच्छा आहे. मरत तवर फक्त साथ द्यावा तू कसं साथ देणार आहे सूरजला आणि सपोर्ट करावा. पुढच्या आयुष्यात? खरं तर नाही का आता मरेपर्यंत ते देणारच आहे आता. पण मी काय बी करावं फक्त तुम्ही तुम्ही ही करा, मी तुमच्या सोबत आहे. करणार हा. असं काय तर मी तुमच्या सोबत आहेच, मरेपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे मी. बरं, नुकतंच लग्न झालं, मला तुमच्याकडून उखाणा ऐकायचा आहे. मी घेऊ हा घे. प्रेमाने बोलावतो घास आता तरी हास तुझ्यासाठी सूरज चावून लयच खास. पण तिचं नाव घ्यायचंय तुला. नाही नाही असंच मी डोळ्याला खाल्लंय, मला नाव नाही घ्यायला येत. बरं. नव्या नव्या आयुष्यात नवी नवी गाणी, नव्या नव्या आयुष्यात नवी नवी गाणी. सूरजराव माझा राजा, मी त्यांची राणी. हो करेक्ट. आता तर नवीनच काढलं कसं, पहिल्यांदा नवीन हाणलंय तुमच्या. तिने लिहिलाय तो मगाशी. खरं हा तुझ्यासाठी खरंच. स्पेशल माझ्यासाठी लय भारी. हल्ली बघायला गेलं तसे बरेच ठिकाणी बिबट्या येतो. खूप आपण केसेस ऐकतोय की बिबट्या येतो, लोकांना त्रास देतो वगैरे. तर त्याबद्दल काय सांगशील? तू गावात राहतोस म्हणून तुला विचारते. ती एक जीव आहे, आपण बी जीव आहे. ती कसं आहे त्याच्या वाट गेलं तर जात नाही तर काय, म्हणजे चिलवून दिलं तर रागावतं ना कोणी बी. आता मला चिलवून दिलं मी बी रागावून. तसंच आहे ना. चालेल. तुझ्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली होती, एवढी लोक आलेली तुझ्या लग्नात. ते बघून तुला आनंद झाला, तुला रागही आला? मला राग येतच नाही आम्ही आणि व्हिडिओ मी नाराज बघितलीये कधी की तू चिडलेलास, फ्रस्ट्रेट झालेलास कधी लग्नामध्ये तुझ्या. नाही रागावलं नाही मी कधी. जान्हवी ताईने पण सांगितलं की सूरजला यायचंय बाहेर. मी रागावलो नाही, मी चिल्लो का माहितीये का, मी चिल्लो बी नव्हतो. मला एकच सांगायचं होतं फॅनला की तुम्ही जवळ यायचंय ना माझ्या, धक्काबुक्की नका करू एकामेकाला, तुम्हाला जखम होईल, तुम्हालाच लागन एवढं. मग त्यांची काळजी आहे फॅनची, मला नाही काय, मला हाय दमा श्वास घ्यायला तरच होतो, पण मला माझ्या फॅनची काळजी आहे. कारण मला ना त्यांना नाही दुःख द्यायचं, त्यांना आनंद ठेवलं तर मी आनंद आहे माझ्या. नक्कीच. असं तुमच्या दोघांची एखादी गोड आठवण आहे का? गोड आठवण म्हणलं तर एकच आहे, जी आधी आमचं फर्स्ट हे झालं, फर्स्ट मीटिंग आमची जवळ झाली तीच. कुठे झालेली ती? इथं देवापाशी, जे तुम्ही रील पाहिली ना तीच आमची फर्स्ट हे. तेव्हाच मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं होतं. त्याच्या आधी त्याच्या आधी मी बघितलं पाहिलं नाही. ते बिग बॉसच्या नंतर गेले तुम्ही बिग बॉस मध्ये. कधी बघितलेलं मला? जेव्हा आपण रील बनवली ना माझी बायको इथं ते. ठीक आहे. तुम्ही असं रोमॅन्टिक डेट वर वगैरे गेलायत? नाही गेलो अजून. तुझा आता एवढा मोठा फॅन बेस आहे, तर तुला राजकारणात जायला आवडेल का? मला राजकारण नाही, का? मला टारच आवडतं. तुला स्टार म्हणूनच राहायचंय. हा. तुला झापूक झुपूकचा प्रवास कसा होता? बरे होता, एक नंबर होता. मला असं कळलं झापूक झुपूच्या शूटिंगच्या वेळी तुला बरं नव्हतं म्हणून. हा बरं नव्हतं, आजारी होतो, तरी बी केला पिक्चर झोपूक. काय झालं होतं? मला ती दम आहे ना, हा. सकाळी लवकर उठायला लागायचं पहाटच. पहाट उठायला लागलं की 5 वाजता, लगेच 6 वाजता लेट असायचं. नाश्ता करायचा, नाश्ता नाही केला तरी मग ती सकाळ ओझ्यालं ना लगेच की आम्हाला लागायचं. पहिलं बाप्पांच्या पाया पडायचं, मग सिटिंग चालू करायचं. तुझ्या आईमरी मताबद्दल काय सांगशील? त्या भावना काय सांगू, तिच्याशिवाय करमत नाही, एक दिवस कटत नाही. एवढी माझ्या आईमरी माता मायारू आहे आणि काळीजच आहे माझं. इतकं प्रेम आहे तिच्यावर. बरं, आता झापूक झुपूक झाला, बिग बॉस झाला, लग्न झालं, स्टार झालास तू एवढा मोठा. आता पुढचे प्लॅन काय आहेत? पुढचे प्लॅन एकच आहे, साऊथला पिक्चर करायचं एकच. तुला ऑफर आली आहे? येणार ना. सूरज चव्हाण एक टॉपचा किंग आहे आणि ती महाराष्ट्राची शान आहे आणि टॉप आहे माझी जान आहे. नक्कीच. संजनाचे पुढचे प्लॅन काय आहेत? काय नाही, माझे पुढचे प्लॅन तर काय नाही आहेत. त्यांना सपोर्ट करायचा आहे की म्हणजे नाही का त्यांच्या ते पुढे जा, म्हणजे नाही का असं पुढे तुम्ही राहा, आम्ही तुमच्या पाठीशी, असं नाही का काहीतरी म्हणतात ना तसं. संजना अजूनपर्यंत सोशल मीडियावर नाहीये,
ती आम्हाला सोशल मीडियावर दिसणार आहे का लवकरच? माझ्यावरून हो जोडीन हो. दिसणार ना, का नाही दिसणार? तुमच्या दोघांचा नवीन काही प्रोजेक्ट येतो जिथे आम्हाला तुम्हा दोघांना पण एकत्र बघायला आवडेल? येणार ना, कधी? सॉन्ग बी येणार, पिक्चर बी होते ना आमच्यावर. म्हणजे हे तू आता इथे रिव्हील करतोयस का की तुमच्या दोघांचं सॉन्ग येत? पण होणार तेव्हा आपला शब्द आहे. नक्कीच. बिग बॉस येतोय, सीझन 6 येतोय, तर तुला काय सांगायला आवडेल नवीन येणाऱ्या कंटेस्टंटला? नवीन कंटेंटला मी काय सांगू आता, फक्त काळजी घ्या आणि जपून खेळ. तू बिग बॉस मध्ये आतमध्ये होता असं तुला भीती होती? मला भीती कशीच नव्हती, कारण माझा महाराष्ट्र, माझं फॅन, माझं देव सोबत होतं म्हणून बिग बॉस मराठीचा विनर मी झालो. त्यांचा मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी तिथपर्यंत नेलं आणि जिंकून बी आणलं आणि देवीपाशी बी आलो, दर्शन घेतलं खंडोबा बाप्पांचं, गणपती बाप्पांचं, सिंगणापूर मोठा महादेव माझा पप्पा, परत सोमेश्वर, नंतर इथं आलो आपल्या आईमोरे मातापाशी, त्यांचं दर्शन घेतलं, बरं वाटलं, अभिमान. जाता जाता दोघांनी पण प्रेक्षकांना काय सांगाल? एकच सांगेन, तुम्ही खुश राहा, आनंदात, कधी दुःखी होऊ नका. माझ्या फॅनला एवढं मी सांगेन. तू काय सांगशील संजय? काय नाही, तुम्ही ह्यांना सपोर्ट करा फक्त पुढे जाऊन. म्हणजे आम्ही दोघंही दिसणार आहे आता, रिव्हील तर होणार म्हणजे नाही का, दोघंही आम्ही दिसणार आहे, तर आम्हाला फक्त सपोर्ट करा दोघांना. नक्कीच. मराठी फ्लॅश कडून तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.